जय शिवराय भावांनो, आपल्या पहिल्यांदा मिनी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पहिल्यांदाच ब्लॉग केला भावांनो. तुम्हाला कसं वाटलं तर कमेंट करून सांगा. तर भावांनो, आपल्याला बाप्पा राहणार त्याच्यासाठी आपण आवरत होतो. मला पहिल्यांदा तर चंदनाला टिळा लावूनच जायचा, त्याशिवाय आपल्याला शोभतच नाही हो. त्यानंतर आपलं झालं होतं आवरून, म्हणलं बघू कसं दिसतंय जरा थोडं. तर मग तुम्ही पण सांगा लोक कसा वाटला. आपलं आवरून झालं, म्हणलं भावाला बोलवायचं आता. तेवढ्यात भाव बाहेरच आला की हो. भावाला म्हणलं कर गाडी चालू डायरेक्ट. गाडी चालू करून गेलो. म्हणलं पुढे एक आपल्या भावाला घ्यायचं आहे. भावाला फोन लावायचा होता, तेवढ्यात म्हणला भाऊ 2 मिनिटात बाहेर येऊन थांबलेलाच. आलेलाच बघा, एंट्रीच टाकली भावानं आपल्या. भाव बसला की हसत हसत गाडीवर. भाव खुशच की. भावानं केली 2 बोट वर. भाव खुश होता, कारण बाप्पाला आणायला जायचं होतं आपल्याला. भाव म्हणला येता तर बाप्पाला घेणार आहे मी. म्हणलं चालतंय घेऊ. म्हणलं भावाला आपल्याला रुमाल घ्यायचं म्हणलं बाप्पाला. तेवढ्यात आम्ही दुकानापाशी पोहोचलो की. दुकानापाशी गेलो तर बघतोय तर गर्दी खूप. आता गर्दी असते तर आपण मागं काय चढतोय, डायरेक्ट घुसलो की आत. तात्याला म्हणलं आपलं 2 रुमाल द्यावा आम्हाला बाप्पासाठी. दाखवलं तात्याला, म्हणून 2 रुमाल त्यातला एक चॉईस केला. मला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा मला. आपण केलाय फिक्स हाच. आणि आता जाता जाता घेऊन भाव म्हणला मी मोबाईल घेणार होतो गाडी चालू. म्हणलं ठीक आहे चालू भावाला म्हणलं. आपण घेतली गाडी चावी, बसलो गाडीवर. गाडी बिडी वळवली तेवढ्यात. म्हणलं बसा म्हणलं दोघांनी पण. दोघं पण भाव बसले की गाडीवर. बसता बसता म्हणलं जरा आता काय गावातलं वातावरण दिसतंय का बघावं. पण गावातलं वातावरण काय शांतच होतं आपल्या जरा. म्हणलं पुढं काय तर दिसेल, पण गावातला मेन चौक आमचा शांत होताच. असू द्या काय इशू नाही. जाता जाता आपल्याला एक म्हणलं निरंजन दिसतात एवढा बघा. आमच्या गावात फेमस. आता जातो जाता बघतो तर काय हो बघा, गर्दी नुसती बघा हो. पब्लिकच हो गावाकडचं विषयच. टॉपचा विषय. जागा भेटल्यावर आम्ही पण आपलं गाडी म्हणलं त्या का साईडला लावावं. गाडी साईडच्या जागी लावली मधीच. लावली तेवढ्यात टाकली आत एंट्री. तेवढ्यात आला आमचं मामाचं पोरग गणपती बाप्पाला घेऊन. बघा आणखीन एक मागे पण आहे. हा. भाव खुशच की हो. आता म्हणलं आतलं गर्दी आहे, भावाला म्हणलं चल म्हणलं आपल्या मंडळाची मूर्ती तर बघून या बाप्पाची. आलं बाप्पाकडे बघायचं राहा, तेवढ्या तुमची चिल्लर पार्टी तिथं उभीच होती. बाप्पाला बघाय खुश की हो सगळी. म्हणलं आता तेवढ्यात आमची दिसली चिव. तर पब्लिक कमेंट करून सांगा आमच्या मनाची मूर्ती कशी आहे. तेवढ्या दोन नाव लागले की फोटोशूट करायला दोघं पण. त्यांना म्हणलं तुम्ही करा फोटोशूट, मी जातो आतमध्ये. आतमध्ये जावं तर गर्दी लय. म्हणलं बाहेर येऊन जरा सरकून डायरेक्ट गेलो जिन्यावर बघा. जिन्यावर म्हणलं आता जावं चालत. कारण आपल्याला माहित आहे वर पण असणार गर्दी. आता आपल्याला ओळखायचा आपला घरचा बाप्पा. भाव लागला की आपल्या बाप्पाला हुडकाय. त्याला म्हणलं मी आपल्या एवढ्या गर्दीत कसं गावायचं आपला बाप्पा. भावा म्हणला हुडकणार की. आपल्याला घरी न्यायचं म्हणल्यावर आपल्या बाप्पाला. भावानं काढलं की हुडकून. हा कसा आहे टॉपचा विषय. घेतला हातात बाप्पाला. म्हणला चल खाली जाऊ. एवढ्या गर्दीत कसं जर जावं म्हणलं तर खाली गर्दी. आगा गा गा. गर्दी बघा की पब्लिक नव्हे. खाली जागाच नाही हो जायला, पब्लिक वरच येते. थांबा तुम्हाला एकदा जरा खालचा विषय दाखवतो टॉपचा. एवढ्या गर्दी जायला जागाच नव्हती आम्हाला, तर काय करायचं. एकदा खाली बघा की वाकून आता तुम्ही नजारा. कसा आहे. हा. बाप्पासाठी एवढी गर्दी आहे हो. बाप्पाला आपापल्या घरी न्यायचं आहे. गर्दी असणारच की. तेवढ्यात कसं तर आम्ही खाली आलो, बाप्पाला घेतला बाहेर आलो. म्हणलं आता जावं गाडीला किक मारून. भाव म्हणला गणोबा राहिला आपला आणायचा. भाव गेला की गणोबा आणाय. भावाने गणोबा घेतला त्याच्याकडून. त्याला दिलं 50 रुपये. बाकीचा पैसा आणलेला राहिलेला माघारी त्यानं. त्याला म्हणलं आता बस बाबा गाडीवर. गाडीवर बसता बसता व्हिडिओ काढ. तेवढ्यात आता म्हणलं जावं हळूहळू आपलं गेलोय का रस्त्यानं आलं त्या मार्गी. आता म्हणलं पुढं तर काय गर्दी दिसना, सगळा सामसुमच किंवा जाता जाता. तरी पण आपला भाव खुश किंवा. तिघ असतो तरी काय कट्टरच की. कायम खुशीत. नुसतं असं तेवढ्यात आपल्याला भेटला की भाव. नुसता कसा असते बघा. हा स्माइल एक नंबर. तेवढ्यात म्हणलं जाता जाता आपलं घर आलंय जवळ. तेवढ्यात फायनली पोचलो की आपण घरी. भाव म्हणला आता गणपती बाप्पाला तो घे, त्याचा लागलेला हात दुखाय. भावाला म्हणलं आणि इकडे बाप्पाला मी घेतो आता. आता आपल्याच घरी न्यायचं म्हणलं मलाच घ्यायला लागणार हो. बाप्पाला घेतलं तेवढ्यात मम्मी हाक मारली होती माग.
घेतला बाप्पाला. आजी आली. आजीनं नजर काढायला आलेले चटणी आणि भाकरी. आजीनं पदर घेतला आणि चटणी भाकरी उतरून टाकली. नजर काढली त्याच्यानं. तेवढ्यात म्हणला भावाला आता एंट्री टाकू आपण. टाकली की मग एंट्री भावानं. एंट्री टाकली. बाप्पासने तर आणलं घरात. बाप्पासने म्हणलं जरा तुम्ही आराम करा म्हणलं खाली बसून. कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी भावांनो तुम्ही गणपती बाप्पा मोरया म्हणून सगळ्यांनी कमेंट बॉक्स भरायचा आहे. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जय शिवराय भावांनो. चला.